आज देशाच्या स्वातंत्र्याला 79 वर्षे झाली। जेव्हा हा देश स्वतंत्र झाला तेव्हा या देशाची लोकसंख्या 40 कोटी होती। या 40 कोटी लोकांना 2 वेळाला खाता पिता येईल एवढं सुद्धा अन्नधान्य या देशामध्ये नव्हतं। या देशातल्या शेतकऱ्यांनी काबाड कष्ट करून हाडाची काढे करून 40 कोटीची 79 वर्षामध्ये 140 कोटी जनता झाली, तरी सुद्धा खाऊन पिऊन पुरून उरल एवढं अन्नधान्य एवढं दूध दुभतं या देशामध्ये शेतकऱ्यांनी तयार केलं। जगाच्या बाजारपेठेमध्ये आमचं दूध दुग्धजन्य पदार्थ, आमचा तांदूळ, आमची साखर, आमचा गहू, साऱ्या आमचा भाजीपाला, आमची फळं जायला लागली। एवढं अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करणाऱ्या या शेतकऱ्यांच्या वरवंटा फिरवायचं काम विकासाच्या नावाखाली या देशामध्ये व्हायला लागलेलं आहे। काही गरज नसताना पर्यायी रस्ता जो नागपूर रत्नागिरी महामार्ग आहे, राष्ट्रीय महामार्ग आहे, त्याच्यावर तुरळक अशी वाहतूक असताना सुद्धा केवळ काही राजकारण्यांना, काही कंत्राटदारांना, काही नेत्यांना या रस्ता बांधणीच्या माध्यमातून 50,000 कोटी रुपये खाता यावेत म्हणून 27,000 एकर जमीन, ज्याच्यातली 22,000 एकर जमीन ही बागायती आहे, त्याच्यावर वरवंटा फिरवून शेतकऱ्यांची थडगी बांधून विकास नावाचा मनोरा बांधायचा उद्योग काही मंडळी करतायत। खरे देशप्रेमी आम्ही आहोत, खरे देशभक्त आम्ही आहोत, कारण या देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केलेलं आहे। आमची पोरं सीमेवर लढून आहुती देऊन या देशाच्या सीमांचं संरक्षण करतात आणि आज देश सेवेच्या नावाखाली आम्हाला काही भुरटे लोक शहाणपणा शिकवायला लागलेत। म्हणून आज स्वातंत्र्याचा दिवस आहे। खऱ्या स्वातंत्र्याची, दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई जमीन वाचवून करायची आहे। देशाच्या अन्न सुरक्षेचा प्रश्न तरच सुटणार आहे आणि म्हणून शक्तीपीठ नको आमच्या शिवारात, तिरंगा आमच्या वावरामध्ये ही भूमिका घेऊन आज आम्ही आंदोलन करतोय आणि 1 इंच सुद्धा जमीन आम्ही देणार नाही। आमच्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत 1 इंच सुद्धा जमीन देणार नाही असा निर्धार देशाच्या स्वातंत्र्य दिना दिवशी आम्ही सारे शेतकरी करत आहोत।